जर ईव्हीएम नसेल तर भाजप ग्रामपंचायतही जिंकणार नाही असा दावा संजय राऊतांनी केलेला आहे। चंदीगडमधील निवडणूक वादात आली आहे, तिथं नेमकं काय घडलेलं आहे आणि राऊतांनी त्याच्यावर आरोप काय केलेला आहे बघूया एक रिपोर्ट। ईव्हीएम वरून संजय राऊतांनी भाजपवर गंभीर आरोप केले। चंदीगड मधल्या महापौर पदाच्या निवडीवरूनही त्यांनी यंत्रणांच्या गैरवापराचा आरोप केला। ईवीएम हटी, बीजेपी गई। ईवीएम है तो मोदी है। 2024 में चुनाव किस तरह से लड़ा जाएगा उसकी ये तैयारी है। 2 पैटर्न और 2 फार्मूला है। एक मनसुख भाई फार्मूला जो ईवीएम के डायरेक्टर बन गए, और दूसरा चंडीगढ़ फार्मूला। जीता है आप और कांग्रेस ने इलेक्शन जीता है, फिर भी बीजेपी मानने को तैयार नहीं। मतपत्रिका का अपहरण किया, सीता का अपहरण किया और गद्दी पर बैठ गए। पराभव जेव्हा माणसाला समोर दिसतो त्यावेळेला त्याला पराभवाची कारण द्यावी लागतात। समजा आम्ही आमदारकीला उभं राहिलो आणि आम्ही म्हणलो मी पडलो का, तर यांनी असं केलं, त्यांनी काम केलं नाही, असा जो प्रकार असतो तोच प्रकार आता ईव्हीएमच्या बाबतीत घडतोय। यांचा होणारा पराभव यांना मान्य आहे आणि मग तो आपला दोष कुणावर तरी लोटायचा किंवा ढकलायचा या पद्धतीने त्यांनी ईव्हीएम मशीनचा आता आधार घेतोय आणि आम्ही हरणार आहोत हे त्यांनी स्वतःच आजच कबुली ते देत आहेत। या व्हिडिओवरून विरोधक भाजपला घेरतायत। हा व्हिडिओ चंदीगड मधल्या महापौर निवडीचा। व्हिडिओमध्ये दिसणारे निवडणुकीसाठी नियुक्त अधिकारी हे काहीतरी लिहितायत, मात्र आपच्या दाव्यानुसार त्यांनी विरोधकांची 8 मतं अवैधपणे रद्द ठरवली आहेत। चंदीगडमध्ये आप आणि काँग्रेसचं बहुमत होतं, मात्र 8 मतं अवैध ठरल्यानं भाजपचा महापौर आणि उपमहापौर जिंकला। त्यावरून आरोप प्रत्यारोप सुरू झाले। सारे एजेंट्स को दूर धकेल दिया और खुद ही सारी वोट लेके बैठ गए और बकायदा कैमरे के अंदर दिखाई दे रहा है कि किस तरह से वोट जो हमारे वोट थे उनके ऊपर वो टिक मार्क करके उसको इनवैलिड, मतलब 2 टिक मार्क लग गए तो ये वोट इनवैलिड हो जाएगा। वो टिक मार्क करके इनवैलिड करते जा रहे हैं और फिर नीचे साइन कर रहे हैं। कुछ वोट पे मात्र साइन कर रहे हैं और कुछ वोट पे एक टिक मार्क और लगा रहे हैं कि वो जो वहां पर जो इनवैलिड जो वोट्स है उनपे जो उनके मार्क्स होते हैं, कुछ टिक मार्क्स होते हैं, वो होने नहीं चाहिए। तो वो आफ्टर वोटिंग वो पाए गए हैं एंड वो 8 जो उनको हमने जो इनवैलिड उनको डिक्लेयर किया था। ब्यूरो रिपोर्ट, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।